सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात असलेल्या म्हैसाळ येथे विजेचा शॉक लागून 3 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या घटनेत एक जण जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ही घटना आज रविवारी सकाळी घडली। एकाच गावातील तिघा युवकांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने म्हैसाळ गावावर शोककळा पसरली आहे। प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे वय 35, पारसनाथ वनमोरे वय 40, शाहीराज पारसनाथ वनमोरे वय 12 अशी मृतांची नाव आहेत। तर हेमंत वनमोरे वय 15 हा युवक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। या दुर्घटनेनंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधण्यात आला असून ग्रामस्थांनी महावितरण विरुद्ध संताप व्यक्त केला आहे। म्हैसाळ गावात वनमोरे कुटुंबियांची शेती आहे। आपल्या शेतात दैनंदिन कामासाठी वनमोरे कुटुंबातील सदस्य दररोज ये-जा करतात। आज सकाळी शेतात पाणी पाजण्यासाठी पारसनाथ वनमोरे गेले होते, त्यावेळी विजेची वायर तुटून शेतात पडली होती। मात्र शेतातून चालत असताना त्यांच्या लक्षात न आल्याने पारसनाथ वनमोरे यांना शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला। त्यावेळी त्यांचा मुलगा शाहीराज वनमोरे हा वडील पारसनाथ यांच्याकडे गेला असता शाहीराजलाही विजेचा जोरदार धक्का बसला, त्यामध्ये त्याचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। दरम्यान शेतातून प्रदीप वनमोरे घटनास्थळी जात असताना त्यांना देखील शॉक लागून त्यांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे। एकाच कुटुंबातील तिघांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे। या दुर्घटनेत हेमंत वनमोरे हा तरुण जखमी झालाय। या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन माहिती घेतली। त्यानंतर पंचनामा करून सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत। दरम्यान वीज वितरणच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच ही दुर्घटना घडली। वनमोरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला, त्यामुळे या दुर्घटनेतील जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी संतप्त ग्रामस्थांकडून होते आहे। सांगली प्रतिनिधी मराठी एस न्यूज।